अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरी नगरीत भक्तिभाव आणि वैदिक मंत्रोच्चाराच्या साक्षीने उभारली जात आहे 55 फुटाची भव्य दिव्य आणि मनमोहक श्री हनुमान मूर्ती। शुक्रवार 10 ऑक्टोबर पासून ते मंगळवार 14 ऑक्टोबर पर्यंत भव्य प्राण प्रतिष्ठा महोत्सव, देवतांच्या मूर्त्यांचं नगर प्रदक्षिणा, ढोल ताशांचा गजर, रथ, उंट, घोडे, प्रवचन, शिवकीर्तन, पंचाचार्य कलश पूजन, सामुदायिक हनुमान चालीसा पठण, हवन, आरत्या आणि मुख्य आकर्षण सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी 10 वाजता सद्धर्भ सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनी महापीठ महास्वामीजींच्या शुभ हस्ते श्री हनुमान मूर्तीची प्राण प्रतिष्ठा, आकाशातून हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत धर्मसभा, आशीर्वचन आणि कीर्तनाचा दिव्य सोहळा। स्थळ महादेव मंदिराजवळ जांडराववाडी रोड, सलगरे। तर भक्तांनो, या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा। चला, सारे कुटुंबियांसह सलगरे येथे अवश्य या। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सलगरी नगरीत 55 फुटी भव्य हनुमान मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा, आयोजकांनी केली कार्यक्रम स्थळाची पाहणी। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरी नगरीत भक्तिभाव, वैदिक मंत्रोच्चार आणि दैवी वातावरणात 55 फुटाच्या भव्य दिव्य आणि मनमोहक श्री हनुमान मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा रंगणार आहे। शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर पासून ते मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा सोहळा पार पडणार असून सलगरी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे। यावेळी आज कार्यक्रम स्थळाची पाहणी आयोजक समितीतील मान्यवरांसह सलगरे ग्रामस्थांनी केली। प्रचंड उत्साह आणि श्रद्धेमध्ये होत असलेल्या तयारीमुळे संपूर्ण परिसरात आधीपासूनच मंगलमय वातावरण निर्माण झालं आहे। या सोहळ्याला सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनी महापीठ यांचे दिव्य सानिध्य लाभणार असून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार विशालदादा पाटील, आमदार जयंतराव पाटील, माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, विश्वजित कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी नगर प्रदक्षिणेने सोहळ्याची सुरुवात होणार असून ढोल ताशांचा गजर, शंखनाद, हलगी, झांज पथक, रथ, उंट व घोड्यांच्या मिरवणुकीमुळे सलगरी नगरीत भक्तिरंग फुलणार आहे। 11 ऑक्टोबर रोजी गंगापूजन, अखंड दीप आराधना, हवन, कलश पूजन व सामुदायिक हनुमान चालीसा पठण होईल। 12 ऑक्टोबरला विविध दिवसभराचे धार्मिक कार्यक्रमांसह सायंकाळी शिवकीर्तनाचं आयोजन आहे। सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर हा सोहळ्याचा मुख्य दिवस असून सकाळी 10 वाजता उज्जैनी जगद्गुरु महास्वामीजींच्या शुभ हस्ते श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल। सकाळी 11 वाजता आकाशातून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होणार आहे। दुपारी धर्मसभा व आशीर्वचनानंतर महाप्रसादाचे आयोजन केलेलं आहे। तसेच सायंकाळी कीर्तन सोहळाही होणार आहे। महादेव मंदिराजवळ जांडराववाडी रोड, सलगरे येथे हा सोहळा पार पडणार असून हजारो भक्तांनी कुटुंबासह उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन आयोजक सुरेश हारगे व समितीकडून करण्यात आले आहे। श्री हनुमानची मूर्ती सलगरे गावामध्ये आपले 55 फुटी उभा केलेले आहे। भव्य 10 तारखेला दहा मूर्तींची मिरवणूक होणार आहे। त्याच्यानंतर 13 ऑक्टोबरला प्राणप्रतिष्ठा जगद्गुरूंची मिरवणूक होणार आहे। त्याच्या निमित्ताने हेलिकॉप्टरनं फूल अर्पण करण्याचे आहे। या कार्यक्रमाला सर्व भाविक भक्तांनी, सांगली जिल्ह्यातील सगळ्यांना लोकांना आपल्याला हे आमंत्रण करायचं आहे। सलगरेमध्ये 55 फुटी भव्य बजरंगबली हनुमानाची मूर्ती उभा करण्यासाठी सुरेश हारगे यांनी तब्बल 3 वर्ष स्वतःच्या स्वखर्चातून उभा केलेले आहे। अशा या भव्य बजरंग 55 फुटी मूर्तीचा प्राणप्रतिष्ठान सोहळा सलगरी गावामध्ये 10 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर अखेर होणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या गावासाठी या उज्जैनचे जगद्गुरू स्वामी महाराज या ठिकाणी येणार आहेत। तसेच या ठिकाणी 5 ज्या देवतांच्या मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहेत त्या मूर्तींची मिरवणूक 10 ऑक्टोबर रोजी दिवसभर विविध वाद्याच्या माध्यमातून होणार आहे। तसेच 13 तारखेला बजरंग बली या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जगद्गुरू व या भागातील सर्व शिवाचार्य या स्वामी महाराजांच्या
नेतृत्वाखाली होणार आहे। यासाठी अनेक भाविक भक्तांची उपस्थिती इथं लागणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी की या कार्यक्रमाचं स्वरूप भक्तिमय असून या कार्यक्रमासाठी या गावातील सर्व जाती धर्मातील अनेक हनुमान भक्तांनी उपस्थिती करण्याचं आव्हान आम्ही इथं करत आहे। सलगर गावाच्या वैभवात भर टाकणारी एक भव्य दिव्य अशी भारतीय श्री हनुमान बजरंग बलींची 55 फुटी भव्य अशा मूर्तीचं स्थापना आमच्या मित्र सहकारी सुरेश हारगे सावकर यांनी इथं स्वखर्चानं उभा केलेले आहे। आणि ही मूर्ती उभा करत असताना त्यांना जो त्रास झाला, जी यातना झाली, याचं कुठंतरी आपण सर्व गावकऱ्यांनी यांनी स्वतःच्या सुखाचा त्याग करून जे मूर्ती उभा करण्याचं काम केलेलं आहे, जे भक्ती या बजरंग बलीच्या चरणी अर्पण करण्याचं जे उद्दिष्ट आहे त्यांचं, ते आपण सर्व गावकऱ्यांनी या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी होऊन हा कार्यक्रम कशा पद्धतीनं एक चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने साजरा करता येईल यासाठी सर्व स्तरातील आपल्या गावातील माता भगिनी बंधू आणि लहान मुलं, इतर सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, मंडळांच्या नवरात्री मंडळाच्या सर्व महिला अध्यक्षा या सर्वांनी आपण उपस्थित राहून या जो 5 दिवसाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, 10 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर हा जो कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे, हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे। आणि या कार्यक्रमाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळं प्रत्येकाला जरी निरोप मिळाला न मिळाला तरी आपण या व्हिडिओच्या द्वारे किंवा या आपल्या सांगली अपडेटच्या द्वारे जो आपल्याला मेसेज येईल किंवा जी सूचना केली जाईल याद्वारे आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। खरं तर हा उभा करताना ही जे एवढं मोठं जी भव्य दिव्य अशी हनुमानाची मूर्ती उभा केलेली आहे, खरं तर ही मूर्ती उभा करणं एवढं सोपं नाही आणि स्वखर्चातून उभा केलेलं आहे। जवळजवळ मला वाटते 1.5 ते 1.25 कोटी रुपये या मूर्तीचा खर्च आहे आणि हा खर्च वैयक्तिक एकट्यानं केलेला आहे। आणि हे करत असताना हे जे मूर्ती उभा केलेलं आहे या आपण सर्वांनी सहभागी होऊन या मूर्तीची प्रतिष्ठापनात आपण आपला खारीचा वाटा, आपल्याला जे जबाबदारी प्रत्येकाला देण्यात येईल ती आपण सर्वांनी पूर्ण करून हा कार्यक्रम कसा उत्साहानं साजरा करता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो।